नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब आणि भूमिहीन कुटुंबासाठी शासनानं दिलासादायक निर्णय घेतलाय। घरकुल योजनेचा लाभ आता स्वतःची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना देखील मिळणार आहे। गेल्या काही वर्षांपासून घरकुल योजनेचा अर्ज मंजूर होऊनही अनेक लाभार्थी घर बांधू शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे स्वतःची जागाच नव्हती। हा प्रश्न आता कायमचा सोडवण्यात आला असून जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्राधान्याने भूखंड देण्यात येणार आहेत, असं आता स्पष्ट करण्यात आलंय। मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवरती मंजूर लाभार्थ्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले गेलेत। त्यामुळे नागरिकांना कोणत्याही गैरसमजाविना आपलं नाव घरकुल यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करता येईल। राज्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये 20 लाख नवीन घरकुलं बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जाणार आहे। मंजूर लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदानाचे वेळेवरती हप्ते देण्यात यावेत, यासाठी यंत्रणांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलांचं काम दर्जेदार व्हावं यासाठी संबंधित अधिकाऱ्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे। निकृष्ट दर्जाचं काम झाल्यास अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। घरकुल लाभार्थ्यांकडून लाच मागण्याच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल। लाभार्थ्यांनी कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार सहन न करता थेट तक्रार करावी, असं आवाहन देखील शासनाकडून करण्यात आलंय। महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा राज्यातील भूमिहीन, गरीब आणि वंचित घटकांसाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे। घरकुल योजनेमुळे आता फक्त घरच नाही तर घर बांधण्यासाठी जागा देखील मिळणार आहे, परंतु ती केवळ भूमिहीनांनाच मिळणार आहे। त्यामुळे लाखो लोकांचे हक्काचं स्वप्न, हक्काचं घर असलेलं स्वप्न नक्कीच पूर्ण होण्यास मोठी मदत मिळेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।